राज्यातील निराधार, असहाय्य आणि गरजू लोकांना आर्थिक सहाय्य पुरविणारी संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मासिक पेन्शनच्या स्वरूपात 600 रुपये ते 1500 रुपयापर्यंतची आर्थिक मदत केली जाते। परंतु राज्यातील निराधार लोकांना 5 ते 6 महिन्यापासून खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला आहे। यामुळे सावनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे। शासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचं हे ज्वलंत उदाहरण आहे। सावनेर तहसील कार्यालयात दररोज शेकडो ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत आहे। यातील वयोवृद्ध महिलांशी बीपीएस संयोजक भारती मयूर नागदोनी यांनी चर्चा केली असता वयोवृद्ध महिलांनी सांगितले की आम्हा वृद्ध लोकांना सरकार दरवर्षी कागदपत्रांची मागणी करते व आमच्या हक्काचे पैसे रोखून धरते। नेमके बँकेचे आणि तहसील कार्यालयाचे चक्कर मारावे लागतात। आम्हाला कोणाचा आधार नाही। गावाकडून इतकं लांब येता जाताना गैरसोय होते। कधी एसटी मिळत नाही, कधी येता जाताना तब्येत बिघडते। लाडक्या बहिणींना कागदपत्र न बघता घरपोच पैसे मिळत आहेत। मग आमच्या म्हाताऱ्या लोकांवर हा अन्याय का? आम्हा म्हाताऱ्यांचं मरण बघत आहे का हे सरकार? असा मनाला संतप्त करणारा प्रश्न त्या 70 वर्षाच्या आजीने केला। एकंदरीत आधुनिक युगात डिजिटलायझेशन झाले म्हणून राज्य सरकार मोठ्या मोठ्या जाहिरातीच्या माध्यमातून बोंबा मारते, परंतु निराधार लोकांचा आधार असलेली संजय गांधी निराधार योजना कधी डिजिटल होते? निराधाराला कधी आधार मिळतो की आधार अपडेटच्या नावावर रांगेत वनवन होऊन या योजनेमुळे मूळ उद्देशाच्या बट्ट्याबोळ होतो? यावर संबंध नागरिकांचे लक्ष लागून आहे। सोशल भारत 24 न्यूजला बीपीएस संयोजक भारती मयूर नागदोनी यांनी ही विशेष माहिती दिली।